नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, ST बसमधील चालक किंवा वाहकाच्या ओळखीनं एखादं पत्र किंवा औषधाचा जेवणाचा डबा पाठवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण आता असं करणं महागामध्ये पडू शकतं. राज्य मार्ग परिवहन महामंडळानं या संदर्भामध्ये एक परिपत्रक जारी केलं आहे. ST कर्मचाऱ्यांवरती प्रवाशांचा खूप विश्वास आहे. त्यांच्याकडे दिलेली एखादी वस्तू हमखास सांगितलेल्या व्यक्तीकडे सुरक्षितपणे पोहोचते अशी खात्री देणाऱ्याला असते. परंतु आता प्रवाशांकडनं परस्पर पार्सल वस्तू स्वीकारणं किंवा त्याची ने-आण करणं ST कर्मचाऱ्यांना शक्य होणार नाही. ST प्रशासनानं पार्सल आणि वस्तूंची ने-आण करण्यासाठी एका खाजगी कंपनीला टेंडर दिलेलं आहे. प्रवाशांना एखादी वस्तू पाठवायची असेल तर ती त्यांनी त्या कंपनीमार्फतच पाठवावी. कर्मचारी परस्पर पार्सल नेताना आढळल्यास त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असं आदेश परिवहन महामंडळाकडनं काढण्यात आलेत. बस स्थानकावरती पार्सल कार्यालय सुरू आहे. येथून मिळणारी पार्सल वाहकांची काळजीपूर्वक न्यावीत असे आदेश देखील काढण्यात आलेले आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्हाला एखाद्याला पार्सल काही पाठवायचं असेल तर तुम्हाला आता त्या कंपनीमार्फतच पाठवावं लागेल. जर तुम्ही डिरेक्टली ते तुमच्या कंडक्टर किंवा ड्रायव्हरकडे दिलं आणि जर ते सापडलं तर ते जप्त होऊ शकतं, हे लक्षात असू द्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.